त्याची सुपरहिट पवित्र रिश्तासारखी सिरियल असेल किंवा बडे अच्छे लगते सारखी सिरियल असेल किंवा मग मराठीमधली स्वप्नांच्या पलीकडली सारखी सिरियल असेल, अशा अनेक सिरियल्समधले संवाद ज्यांच्या नावावरती आहेत किंवा ज्यांनी हे संवाद जिवंत केले त्यांच्या लेखणीतून ते लेखक शिरीष लाटकर आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांच्या याच लेखन प्रवासाबद्दल. सर, स्वागत तुमचं स्टार माझामध्ये. थँक्यू व्हेरी मच. सर, काय सांगाल तुमच्या एकंदर प्रवासाबद्दल? कारण आज बडे अच्छे लगते हे एकदम सुपरहिट, एकदम छान सुरू आहे मालिका, त्याचबरोबर पवित्र रिश्ताही चांगली सुरू आहे आणि इतर अनेक मराठी सिरियलसुद्धा तुमच्या नावावरती आहेत. काय सांगाल एकंदर? बेसिकली लिखाणाची सुरुवात 10-1 वर्षापूर्वी झाली आणि खरं सांगायचं तर अपघाताने लेखक बनलो. म्हणजे मुळात ॲक्टर व्हायचं होतं. खूप एका स्पर्धांमधनं ॲक्टिंग करायचो, खूप बक्षिसं मिळाली ॲक्टिंगची. आणि जेव्हा कॉलेज संपलं तोपर्यंत कॉलेजमध्ये असेपर्यंत सगळा खर्च कॉलेज करायचं एकांकिकांचा. पण ज्यावेळेला बाहेर पडलो त्यावेळेला एकांकिका करायच्या होत्या, पण लेखकाचं मानधन द्यायला पैसे नव्हते. अशा वेळेला माझे मित्र म्हणायचे, अरे तू बरं लिहितोस, निबंध बरे असतात तुझे, मग तू लिही ना. मी नाही म्हणायचो. म्हणजे तुला खोटं वाटलं की माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं नाटक मला माझ्या मित्रांनी अक्षरशः खोलीमध्ये बंद करून लिहून घेतलं. म्हणजे मला खोलीत बंद करून बाहेरून कडी लावली आणि सांगितलं की तू जोपर्यंत लिहित नाहीस नाटक तोपर्यंत तुला बाहेर काढणार नाही. आणि अशा पद्धतीने मी माझं पहिलं नाटक लिहिलं आणि त्यानंतर मी अपघाताने लेखक बनलो खरं सांगायचं. आणि त्या काळामध्ये हेमा मालिनी प्रोडक्शन्सची सोंगटी नावाची सिरियल मला मिळाली, जी सह्याद्रीला होती. आणि त्या सिरियलसाठी मला मटा सन्मान मिळाला. आणि तो मटा सन्मान मिळाल्यानंतर स्वामींच्या कृपेने मला मागे बघून बघावंच लागलं नाही. मी खूप वर्ष मराठीमध्ये काम करत होतो, पण मराठीमध्ये काम करत असताना हिंदीमध्ये प्रयत्न चालू होते, पण यश मिळत नव्हतं म्हणा किंवा हिंदीमध्ये एक्सपोजरही मिळत नव्हतं. आणि जसं सगळ्यांनाच माहिती आहे की मराठी माणसाला हिंदीत जाणं हे तसं कठीण आहे. आणि मी खूप ठिकाणी ते चक्र भेटण्याचा प्रयत्न करत होतो, पण शक्य होत नव्हतं. आणि एक दिवस अचानकपणे असं झालं की मी म्हणजे माझ्या एकेकाच्या दिग्दर्शका आणि आत्ताच्या स्टार प्रवाहाच्या प्रोग्रामिंग हेड श्रावणी देवधर, त्या मला एका प्रोड्युसरकडे घेऊन गेल्या की चला आपण एक कॉन्सेप्ट डेव्हलप करायची आहे. तिथे मी गेलो आणि तिथे राजूबाई नावाचे हिंदीमधले खूप मोठे रायटर आहेत, नावाजलेले रायटर आहेत की त्यांच्या नावावर अगदी क्योंकि सास भी कभी बहू थी ह्याच्यावर मोठी सिरियल कुठली असूच शकत नाही. तर ती त्यांच्या नावावर आहे. ते तिकडे आले होते आणि त्यांचं सहज त्यांची ओळख झाली. आणि त्यांनी मला विचारलं क्या लिखते हैं आप? तर मी त्यावेळेला माझी वहिनी साहेब चालली होती आणि मी म्हटलं मैं वहिनी साहेब लिखता हूँ. आणि वॉज सो हॅपी की ओ माय गॉड वहिनी साहेब. कारण ते खूप मोठे फॅन होते वहिनी साहेबचे. दो ही इज गुजराती, ते गुजराती आहेत पण तरी पण त्यांना वहिनी साहेबचे खूप फॅन होते. आणि त्यांनी सांगितलं की अरे माझं एक कार्ड ठेव, मी कधीतरी तुला सांगीन नक्की. आता खरं सांगायचं तर अशी कार्ड्स बरीच मिळतात, त्यामुळे मी काय फार मनावर घेतलं नाही. म्हटलं ओके, कार्ड मी ठेवून दिलं माझ्याकडे. आणि अचानक एक 15-20 दिवसाचा कालावधी गेला असेल आणि मला अचानकपणे फोन आला बालाजीमधनं की हम लोग बालाजी में से बात कर रहे हैं और मिलने आई है. तर मी त्यावेळेला बालाजी मराठी करतो आहे असं पण माझ्या कानावर होतं. तर मी त्यांना म्हटलं मला बालाजीबरोबर मराठी करण्यात इंटरेस्ट नाही. म्हटलं नाही आप आइए तो सही. तर मी गेलो आणि मला कळलं की पवित्र रिश्ताची जुळवाजुळव चालू आहे आणि त्याचा जो स्क्रीन प्ले आहे तो राजूबाई करत होते. तर आणि मुळात ती मराठी बेस्ड हिंदी मालिका असल्या कारणामुळे त्या लोकांना असा डायलॉग रायटर हवा होता जो मराठीचा फ्लेवर हिंदीमध्ये आणू शकेल. आणि त्याकरता म्हणून माझं नाव त्यांनी सुचवलं होतं. अँड आय वॉज लाईक ओ माय गॉड की कधी म्हणजे विचारही केला नव्हता की इतकी सहज एंट्री होऊ शकेल आणि तशी झाली. अपघातानं मराठी संवाद लेखक घडू शकतो, पण हिंदीकडे ओढ कशी? कारण हिंदी संवाद लेखन करत असताना तेवढीच कमांड असणं गरजेचं आहे आणि ती कमांड तुमच्या लेखनात दिसते. तर हे कुठून आलं? ज्या वेळेला स्ट्रगलिंग करून काही होत नाही या क्षेत्रामध्ये असं वाटलं त्यावेळेला 2 वर्ष मी नोकरी केली. ती नोकरी मी शिक्षकाची केली. आणि शिक्षक म्हणून काम करत असताना मी मराठी आणि हिंदी असे 2 विषय शिकवायचो. त्यामुळे त्या 2 वर्षामध्ये मुलांना शिकवताना मी खूप शिकत गेलो, खूप वाचत गेलो. मराठी तर मी होतोच, पण मी जिथे शिकवायचो भिवंडीला शिकवायचो. सो सगळी शिकणारी मुलं जी होती ना ती मुळात हिंदी होती. तर त्यामुळे त्यांना हिंदी शिकवत असताना आपली तेवढी हिंदीवर कमांड असणं गरजेचं आहे या जाणीवेतनं खूप वाचलं गेलं, खूप प्रोजेक्ट केलं गेलं आणि त्याचा परिणाम म्हणून कुठेतरी हिंदी खूप साऊंड बनलं. आणि याचा फायदा आता होतो आहे खरं सांगायचं तर. आणि त्याच्यामधनंच हे सगळे संवाद लिहिणं मराठी इतकं सोपं होतं आहे. आणि अजून एक म्हणजे निरीक्षण शक्ती माझी बऱ्यापैकी आहे.
मी जे ऐकतो ते लगेच ग्रास्प करतो आणि ते उतरवतो. नक्कीच, कारण या सगळ्या सिरियल ज्या आहेत त्या आत्ताच्या काळातल्या आहेत, आजच्या आहेत त्यामुळं जे काही तुम्ही पाहता, जे अगदी. बघता तेच येतं त्याच्यामध्ये. पहिला षटकार तुमचा होता पवित्र रिश्ता, त्यानंतरची प्रत्येक सिरियल घडत गेली. आत्ता जी बडे अच्छे लगते सुरू आहे त्याबद्दल मला विचारायचं आहे, कारण प्रिया आणि रामकुंबूरच्या सगळे प्रेमात पडलेले आहेत आणि त्यांची जी भाषा आहे त्याची दोघांशी बोलतात ते खूपच सुंदर आहे आणि ॲक्च्युली प्रेक्षकांना गुदगुल्या होतात ते पाहताना. तर हे इमॅजिनेशन किंवा हे ऑब्झर्वेशन कुठलं होतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मालिकेच्या यशाचं श्रेय तिघांचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं मी सांगेन. पहिलं म्हणजे आमचे लेखक, बेसिकली कॉन्सेप्ट एकता मॅडम, त्यानंतर आमचे दिलीप सर ज्यांनी स्क्रीन प्ले लिहिला आहे ते, त्यानंतर राम आणि साक्षीचा अप्रतिम परफॉर्मन्स आणि माझ्याकडनं मी जेवढा प्रयत्न केला आहे तेवढे डायलॉग्स. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की बडे अच्छे लगते हे ज्या वेळेला माझ्याकडे आली त्यावेळेला मला माहिती नव्हतं की ही सिरियल माझ्याकडे येणार आहे. म्हणजे ॲक्च्युअल सिरियलचे प्रोमोज सुरू झाले होते आणि त्यानंतर मला असं वाटलं होतं की कोणतरी करतं आहे ही सिरियल. बालाजीची एवढं मला माहिती होतं कोणतरी करतं आहे. आणि वन फाईन मॉर्निंग अचानकपणे मला फोन आला आणि मला म्हणाला, अरे श्रीजी जरा मिलने आई आहे. गेलो तर म्हणे आपको बडे अच्छे लगने करना है. मला काहीच माहीत नव्हतं आणि मी म्हटलं की ओके ठीक आहे बघूया. एकता मॅडमने आपको नरेशन के लिए बोला है आणि मग एकता मॅडमने आम्हाला नरेशन दिलं, मला नरेशन दिलं आणि ते नरेशन त्यांनी इतकं क्लिअर दिलं ना, इतकं छान दिलं की ती कॅरेक्टर्स माझ्या डोक्यात फिट बसली. सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी मला सांगितलं की श्रीजी ये सिरियल आपके लिए बहुत मुश्किल सिरियल है. ही कठीण सिरियल आहे अशा करता, कारण या सिरियलमध्ये तुम्हाला खूप सोपं लिहायचं आहे आणि सोपं लिहिणं ऑलवेज कठीण असतं. म्हणजे जे अगदी आत्रे आणि पुलंपासून म्हणून ठेवलेलं आहे की सोपं लिहिणं कठीण असतं. ह्या सिरियलमध्ये मी शक्यतो माझा प्रयत्न असा असतो की मी आउट ऑफ द वे जाऊन काही लिहित नाही. जेवढं रिलेटेबल होऊ शकेल ना तेवढंच लिहितो. तर हा जो प्रवास आहे धक्क्यांचा प्रवास टेलिव्हिजनवरचा, तो मराठीतही तितक्याच जोमाने सुरू आहे. स्वप्नांच्या पलीकडले असेल किंवा अनेक, आता वहिनीसाहेबबद्दल तर सांगितलंच, तर अशा अनेक सिरियल्स आता सुरू आहेत आणि काही येत आहेत पण, त्याच्याबद्दल काय सांगाल? स्वप्नांच्या पलीकडले आत्ता चालू आहे आणि ती लोकांना खूप आवडते आहे. ज्या काही मराठी GEC मधल्या पहिल्या 3-4 सिरियल्स आहेत त्याच्यामध्ये स्वप्नांच्या पलीकडले आहे. आणि स्टार प्रवाहावरची आता जी सगळ्यात ॲम्बिशियस सिरियल आहे सुवासिनी, ती मी करतो आहे आणि माझ्या दृष्टीने माझ्या संपूर्ण करिअरमधलं ते एक अतिशय महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे. ह्याचं कारण इट्स अ पिरियड ड्रामा आणि मी आत्तापर्यंत खूप वेगवेगळे जॉनर्स हाताळलेत. म्हणजे मी या सुखानं यासारखी सटल सिरियलही केली आहे, मी वहिनीसाहेबसारखी धूमशान सिरियलही केली आहे, कळत नकळतसारखी सोशल सिरियल केली आहे, बडे अच्छे लगतेसारखी सटल सिरियल केली आहे. सो अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सिरियल्स, वेगवेगळे जॉनर्स, अगदी मायथॉलॉजीसुद्धा मी केलेली आहे, स्वामी समर्थ म्हणा, गजानन महाराज म्हणा. तर सगळ्या पद्धतीच्या सिरियल्स मी आत्तापर्यंत केलेल्या आहेत, पण मी कधीही पिरियड ड्रामा केलेला नव्हता. सुवासिनीच्या निमित्ताने मला पिरियड ड्रामा करायला मिळतो आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही आणि सिरियललाही आणि थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू.